खूप कठीण आहे हे सगळं घेऊन ट्रॅव्हल करणे. यू हॅव टू थिंक. जसं की मी हर एक गोष्टी चेक करतो आहे की मी काय विसरलो नाही. बॅग लोड केलं आहे, जॅकेट लोड करूया. We are set. Jacket loaded. आता हेल्मेट घालूया आणि आपण मोटो ब्लॉगिंग सेटअपवरती भेटूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. आय होप यू गाईज आर डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. करंटली आय एम गोईंग टू द त्र्यंबकेश्वर, नाशिक. मॅप सेट करूया. आय गेस नाव वी आर गुड टू गो. आपण प्रॉपर व्ह्यूइंग अँगल मला दिसतंय फोनमधनं. लेट्स स्टार्ट. गणपती बाप्पा मोरया. लेट्स सेट द मिरर्स अँड लेट्स गो. चला, मॅप सेटअप केला आहे मी. लेट्स रोल इट. खूप घामाघूम झालो आहे मी आतमध्ये. चेक करून घेऊया रेकॉर्डिंग होतं आहे. वायझर सगळे बंद आहोत. लेट्स मूव्ह. सवय नाही आहे ना ग्लव्सची. ॲक्सी द्यायला मला जमत नाही. ग्लव्सची सवय करून घ्यायला पाहिजे रे बाबा. लेट्स गो. सनराईज झालेला आहे आणि मी डिसाईड केलेलं आहे सनराईजच्या पहिले निघेन. बट खूप उशीर झाला. 5:30 वाजता मी उठलो सकाळी आज. बट यू नो, दिस इज आवर फर्स्ट राईड सोलो. अँड काही गोष्टींसाठी विचार करावा लागत होतं निघताना की भाई मी सगळं घेतोय की नाही. जे बॅग मी पाठी लावलं आहे ना त्याच्यामध्ये माझं ऑफिसचा लॅपटॉप आहे, ते पडलं नाही पाहिजे. अँड रेस्ट वी आर ओके. सर्व्हिस रोडमधनं बाहेर निघतोय मी. मला 3 hours 31 minutes दाखवतं इकडनं पोचायला त्र्यंबकेश्वर. हर हर महादेव. ब्रेक घेत जाऊ आपण. काही घाई नाही आपल्याला. पोचू आरामात दुपारपर्यंत तरी चालेल. बट जास्ती काही घाई नाही आहे. अरे बापरे, इकडे पाणी कुठून आहे? पाणी सुटायला लगता है. छीटे उडाते हैं छीटे. हळूहळू जायला पाहिजे. सूर्यदेवता वर आलेले आहात. अरे बापरे, खूप मुश्किल होतं आहे मला ग्लव्स नीट राईड करणं. बिकॉज फर्स्ट टाइम मी असे वेळेला ग्लव्स घालून राईड करतोय. नाहीतर मी नेहमी खाली हात किंवा ते छोटे मोठे जे ग्लव्स आहेत तेच घालून ट्रॅव्हल करतो. $174 kilometers, 3 hours 30 minutes showing. Currently we are at वाकोला. आपण इकडचा हायवे घेऊन चला बघूया. आरामात जायचं काही घाई नाही. We are heading towards Nashik, which is my native place. And we'll go to the त्र्यंबकेश्वर first. सर्वात पहिले आपण त्र्यंबकेश्वरला जाऊ. हर हर महादेव यांचे दर्शन घेऊ आणि मग आपल्या घरी जाऊ. बाकी काय बोलताय मित्रांनो,
मला माहिती आहे 2 महिन्यानंतर मी ही व्हिडिओ टाकणार आहे आणि खूप कन्सिस्टंट नाही आहे मी वाईल व्लॉगिंग. बट आता ही जी मी तुम्हाला सांगणार आहे, आता जी मी सिरीज चालू केली आहे, सो यू गाईस must be not be knowing that the why I have chosen this ride, because fog का जमा होता है यार चष्म्यावर. मी बोलत होतो I have chosen this ride first. Why Trimbakeshwar? Because first of all Trimbakeshwar is in Maharashtra. आणि आपण डिसाईड केलं आहे की आपण या गाडीवरती 12 ज्योतिर्लिंग ॲटलिस्ट कवर करायचे. सो फर्स्ट ज्योतिर्लिंग इज गोइंग टू बी त्र्यंबकेश्वर ऑन आवर सेवियर. हा जो पॅच आहे ना, हा पॅच एकदम सांभाळून निघावा लागेल. चला, नाशिक 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 यूज फ्लायओव्हर. ओके, भाई खाट खाट आवाज आला. मैं बोलू काय पडलं तर नाही ना. चैन बंद आहे भाई. जी माझी फाटली ना, कशी वाटते गाडी तुम्हाला? फुल लोडेड ना. बरं झालं काही पडलं नाही. ती बाटलीचा आवाज होता कदाचित. भाई मला हर एक वेळ थांबून बघावं लागणार की बॅग बरोबर आहे की नाही, आणि सगळं सामान वगैरे बरोबर आहे की नाही. नेहमी मला आता उतरून ब्रेक घेऊन चेक करावं लागणार की आपण बरोबर जातोय आणि बॅग बरोबर आहे का. जेवढं वाटतं तेवढं इझी नाही आहे मित्रांनो. सगळं चेक करून निघावं लागतं. काही नाही, चला, इट्स अन एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्सने माणसं शिकतात, एक्सपिरियन्सने विघ्नेशही शिकेल. Done with the nashta. Now it's 10 a.m. in the morning. Have to leave Nashik. मॅप मध्ये बघतोय तर 2 तास दाखवतोय अजून. लगेच सेटअप आहे, खूप अवघड आहे यार हे लावणं. मी आहे ना मध्ये मध्ये थांबून बघतोय की बाई हे बोललो ना, हे बंजी कॉर्ड यूज झालं. आय हॅव टू टाईट दिस बंजी कॉर्ड. आता हे सेंटर मध्ये आहे. लेट्स सी यू ऑन द मोटर ब्लॉगिंग सेटअप. We have almost covered 776 kilometer from Mumbai till here. Currently we are at आसनगाव. इकडे हे शुभ सागर रेस्टॉरंट आहे, व्हेज रेस्टॉरंट. तिकडे आय जस्ट हॅड सँडविच अँड कॉफी is to get refresh. Now leaving towards Nasik. Let's gear up. I hope video is clear now. आता वॉइसही क्लिअर यायला पाहिजे. 2 hours 8 minutes दाखवत आहे. 100 किलोमीटर. लेट्स मूव. गणपती बाप्पा मोरया. ओके,
कसारा आता इकडनं आहे 8 किलोमीटर लांब. 103 किलोमीटर आपण कंप्लीट केलेलं आहे मुंबई ते इथपर्यंत. थोडं चढाव आहे ना, आपण स्लो स्लोच जाऊ. कसारा 4 किलोमीटर. एक चुकी नेहमी मी विसरतो, गोपुराची बॅटरी मी आता चेंज केली आणि ॲडॅप्टर लावायला विसरलो. कसारा घाट चालू झाला आहे आणि तुम्ही चढाण बघू शकता. आरामात जाऊया, काही घाई नाही आहे. ठीक आहे, लेट्स एक्सप्लोर कसारा घाट फॉर द फर्स्ट टाइम ऑन आर सेवियर. हो हो, किती सुंदर रोड बनवलंय. The shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold. खूप सुसाट रस्ता आहे आणि मी 80च्या स्पीडमध्ये जातोय कंटिन्युअसली. मजा होते. The open sky, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. हां, आत्ता कॅमेरा ऑन आहे. खूप चांगले होते हे लोक. चला, एक छोटासा ब्रेक झाला आहे. पाणी पियालो आहे मी. खूप ड्रेन वाटत होतं. स्लोपवरती आहे ना आपण. चला निघूया. मी तिकडे पाणी पिण्यासाठी थांबलेलो. बघतो तर 3-4 मुलं जस्ट माझ्याकडे बघत होते. हेल्मेटला जो कॅमेरा लागला आहे ना त्याच्याकडे बघत होते. मी रेडबुल पितोय, पाणी पितोय आणि आले माझ्याकडे आणि बोलायला लागले, दादा तुझ्या चॅनलचं नाव सांग. मी त्यांना काय बोलू की किती 92-91 सबस्क्रायबर आहे माझे अजून. बट थँक्यू सो मच मित्रांनो. तुम्ही जर ही व्हिडिओ बघत असताल तर थँक्यू सो मच सबस्क्राईब करण्यासाठी. त्यांनी माझा एक फोटो पण काढला. थँक्यू. फोनची बॅटरी आहे ना खूप कमी होती म्हणून मला चार्जसाठी थांबावं लागलेलं. 21 किलोमीटर आहे इकडनं पंचवटी. आपण फटाफट निघूया. आपण लगेच आता तुम्हाला पंचवटीमध्ये भेटतो. चला, नाशिकमध्ये जर एंटर झालोय. नाशिक वेलकम अस. Almost 169 kilometer covered from Mumbai till here. Now 4.3 kilometer to go. 13 minutes is showing. सिटी मध्ये एंटर केलं आहे म्हणून तुम्हाला थोडं ट्रॅफिक दिसत असेल. ॲज यू कॅन सी थोडं सावळी पण आली आहे.
अरे ओ नासिक वालो, स्वागत नहीं करोगे हमारा? चलो भाई, 170 किलोमीटर डाऊन. आय गेस आपण पोचलो आहोत. कुठे? द्वारका सर्कल आय गेस. मौलाना अब्दुल कलाम आझाद रोड. वी आर क्रुझिंग ऑन दॅट रोड. Now here we have to go here. मुंबई नाका पोलीस स्टेशन. आणि इकडे ट्रॅफिक असणं हे सहजच आहे. हा जो इकडे टॅक्सी स्टँड आहे, इकडनं कसाराला जायला टॅक्सी भेटतात. 150 रुपीज पर सीट हे लोक घेतात. कसारा इकडनं अराउंड 1 ते 1.5 तास. आता आपण थेट निघालो आहे पंचवटी साईड. हे नाशिक कसारा टॅक्सी स्टँड आणि हे बस स्टॉप. इकडनं रेड बसवरती बस बुक करा आणि इकडे येऊन एन्जॉय करा. सरळ 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 सरळ. ओके, आपलं घर आहे इकडनं अजून 3 किलोमीटर. बाकी तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला? जेव्हा मी ब्लॉग करतोय, विंड ब्लास्ट एवढा आहे ना व्हिडिओमध्ये, मी लिटरली त्या व्हिडिओजमध्ये व्हॉइस ओव्हर करणार आहे आणि सॉन्ग ॲड करणार आहे. आय कॅनॉट डू दी मोटिव ब्लॉगिंग इन सच सेटअप वेअर विंड नॉईज इज टू मच. मी लिटरली मध्ये ना हे झालेलं एकदम, काय म्हणतात त्याला, माझं कॉन्फिडन्स एकदम लो झालेला. मी बोललो यार, एवढं ट्रॅव्हल करून आलो आहे आणि काही व्हॉइस रेकॉर्ड नाही झालं. एवढी बकचोदी मी केली आहे व्हॉइसमध्ये बोलताना. आय हॅव चेंज्ड एव्हरीथिंग. सगळे सेटिंग चेंज करून बघितले, बट डोंट नो काय लिहिलं नशिबामध्ये. आता जे मी रेकॉर्ड करतो आहे ते जर व्हॉइस प्रॉपर आलं ना, त्याच सेटिंगमध्ये मी व्हॉइस रेकॉर्ड करेन, मोठं व्लॉग रेकॉर्ड करेन. तर निघायच्या पहिले 1 दिवस अगोदर काय म्हणतात त्याला, टेस्ट केलं पाहिजे होतं. मी लिटरली बोललो, जेव्हापासून घेतला आहे ना गोप्रो आणि माईक, मी लिटरली हर एक सेकंड, हर एक सेटिंग चेक केलं आहे मी. भाई व्हॉइस बरोबर येतो आहे ना, असं कसं. बट जेव्हा गाडी 80 to 60 to 80च्या स्पीडमध्ये असते ना, विंड ब्लास्ट खूप येतो आहे. त्याच्यामुळे ना व्हॉइस जो खरखरतो आहे ना, खूप इरिटेटिंग वाटतं आहे ते मला. थोडी मेहनत करूनही जर मला आउटपुट असं नाही भेटत आहे तर काय फायदा. बट मी स्वतःला समजलं की विघ्नेश, मोटो ब्लॉगिंग एक साईडला आहे, बट तू एवढा लांब आला आहे ट्रॅव्हल करून, हे तुझं रेकॉर्ड झालं आहे कुठेतरी. आणि साला सिग्नल भाई, इकडे तो फाटी यायला बोलतो. अजूनपर्यंत मला मुंबईला फाईन लागला असता. विदाउट हेल्मेट फिरतात आहे, काय करू समजत नाही. आता अजून कोणती सेटिंग चेंज करू मी, अजून कोणते माईक आणू? आता फक्त एकच माईक राहायला घ्यायचा, जो की आहे सोनीचा. तो एक माईक ट्राय करून बघूया विंड ब्लास्टमध्ये, तो माईक कसा वर्क करतो. आणि काहीच करू नाही शकत मी अजून. हेल्मेट एक हेल्मेट आहे जे आपण चेंज करू शकतो. हे कोणतं सर्कल आहे? नो आयडिया विच सर्कल इज दिस. नाव नाही या स्टेशनचं, बट नाशिकमध्ये आपण एंटर झालो आहोत.
दाखवत आहे किती 1.2 किलोमीटर आणि आपले 171 किलोमीटर झाले आहेत. थ्री टू वन लेट्स गो. पंचवटी दिसतंय तिकडे गंगा आहे. आपल्याला इकडनं घरी जायला लेफ्ट घ्यायचं आहे. वी हॅव रीच नाशिक. इकडे कुठेतरी गेट असणार. समजलं. थँक्यू. निघून जाऊया का? चल. इकडनं खालती गेल्यावरती आपण गंगेच्या इकडे पोचू. हे रोड आता पायाखालचे आहेत. माहिती आहे आता हे कुठे आहे. आपण सरळ जाऊन सरळ सरळ जायचंय आणि आपलं घर येईल. इकडनं आम्ही जेव्हा आपण नाशिकला यायचो पहिले पप्पा असताना आम्ही सगळे इकडनं चालत पंचवटीला जायचो. घुसावं लागणार मला, तोपर्यंत लोक जायला देणार नाही. चला 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 चलो निकल गए. वही अपना घर. यहाँ से बस 5 मिनट. वेलकम होम. एक एक्सपिरियन्स खूप गरजेचा आहे. पोचलो ना भाई शांततेत एकदम नाशिकला आपल्या घरी. आता फक्त ते बघायचंय राईट कुठून घ्यायचं आपल्या घराला जायला. समजलं. आला राईट. हाच वाला राईट घ्यायचा आहे. हाच वाला राईट घेऊन पंचवटी डिजिटल नाही. हा नाही. खूप डेव्हलप झालं आहे पहिल्यापासून. जेव्हा मी लास्ट आलेलो आय गेस हेच आहे. जेव्हा मी लास्ट आलेलो तेव्हा इकडे हे सगळं काय नव्हतं. आता खूप डेव्हलप झालं आहे. आपल्या मधुबन कॉलनी मध्ये पोचलो आहे. इकडनं घ्यायचं आपल्याला लेफ्ट. दिस इज अवर सोसायटी. थोडंसं पुढे जाऊन खूप डेव्हलप. इकडे खूप मस्त रो हाऊसेस आहेत. लोकांनी इकडे रो हाऊसेस बांधलेले आहेत. आमात रो हाऊसेस मध्ये राहतात लोक इकडचे. रस्ता सेम आहे इकडचा. लोकांनी घरं मस्त मस्त बांधलेली आहेत. आलो आलो घरी आलो घरी आलो. आलो आलो. बाप रे काय डेव्हलप झालं इकडे. कायच नव्हतं. आता इकडे काका आले माझे. इकडे लावू. नाही ना राहून दे. चला पोचलो घरी. काकाचे दर्शन झाले. आता बसमधून उतरलो. त्र्यंबकला एंटर केलंय. हे इकडनं एंट्रन्स आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. बसने आम्हाला खूप लांब सोडलंय. चालत चालत
लास्ट टाइम मी त्र्यंबकला आलेलो तर त्यांनी आम्हाला आम्ही प्रायव्हेट गाडी करून आलेलो तर त्यांनी आम्हाला गेटवरती सोडलं. बट आता नाशिकवरनं आम्ही बस करून आलेलो त्यांनी आम्हाला एवढं लांब सोडलं आहे ना. आम्ही चालत जातोय. काका पुढे चालत जात आहे, काकी पाठी चालते आहे. आणि मी जस्ट एक्सप्लोर करत बघते की अजून किती लांब, बिकॉज ऊन तर डोक्यावरती खूप आहे, बॉडी जळते आहे, एवढं ऊन आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडनं डोंगरचे व्ह्यू मस्त मस्त दिसून येतात. त्या म्हणतात लालपरी बस. अच्छा, ती जी आता बस गेली तिला इकडे लालपरी म्हणतात. बट त्या बसमध्ये मी नाही बसू शकत. काय बोलता काकी? काय बोलता? आपल्याला खूप लांब सोडलं ना? लय लांब सोडलं त्याने. हां, कुणाला बोलत आहे? मम्मीला. व्हिडिओ काय? लय लांब सोडलं त्याने. तिथे आम्ही कधीच नाही उतरले. हा, मी पण इकडे फर्स्ट टाइम उतरलोय. कधीच नाही आम्ही डायरेक्ट देवळाकडे. डेपो आहे ना तिकडे, तिकडनं मधल्या गल्लीत गेले की आला देऊ. हा, ते मी तुझ्याच लांब सोडलं. मला लय लांब सोडला. पुन्हा